दिवाळी पहाट निमित्त ठाण्यामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात। त्यातच पाहायला गेलं तर शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात आता दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर आयोजक आणि युवा सेनेचे पदाधिकारी नितीन लांडगे यांच्या वतीने हे सर्व आयोजन केलं जातं आणि याच मासुंदा तलाव गडकरी रंगाच्या बाजूला अनेक तरुणाई या ठिकाणी जमत असतात। दिवाळीच्या पहाटेच्या कार्यक्रमाच्या निमित्त अनेक लोक या ठिकाणी जमून एक प्रकारचे या ठिकाणी जल्लोष साजरा करतात, एक मोठा उत्साह साजरा करतात। मात्र यंदाची दिवाळी पाहायला गेले तर प्रत्येकाची वेगवेगळी दिवाळी असतं, त्यामुळे नक्कीच आता यंदाची दिवाळी कशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी पाहिलं तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची देखील याच मासुंदा तलावाच्या शेजारी शिवसेनेची दुसरी दिवाळी पहाट या ठिकाणी साजरी केली जाते। तर तिसरीकडे पाहिलं तर शिवसेना उभी फूट पडल्यानंतर आता माजी खासदार राजन विचारे शिवसेनेचे या ठिकाणी देखील दिवाळी साजरी करत असतात। ठाकरे गटाचे आहेत ते, मात्र ते देखील यंदा कशा प्रकारची दिवाळी असणार आहे, सर्वांचीच वेगवेगळी दिवाळी असतात, त्यामुळे नक्कीच त्यामुळे यंदाचं वातावरण हे वेगळं असणार। स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यातच पाहायला गेलं तर अनेक तरुणाई या दिवाळी पहाट निमित्त जमत असतात। त्यासोबत भाजपची देखील बाजूलाच परिसर आहे राममार्ग रोड, त्या ठिकाणी देखील या ठिकाणी दिवाळी साजरी करत असतात आणि या सर्व तरुणाईसाठी आता हे तरुण वर्ग जे ते सर्व ते आता जय्यत तयारी करताना आपल्याला या मासुंदा तलावाच्या बाजूला राम गणेश गडकरी रंगाच्या या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आता तयारीला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत आयोजक नितीन लांडगे आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत। कशा प्रकारची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे पाहायला गेलं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कशा प्रकारची दिवाळी असणार आहे पाहायला तर मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्या अनुषंगाने देखील काय या ठिकाणी वेगळा मेसेज दिला जाणार आहे? नाही, नक्कीच शिवसेना आणि युवा सेनेची दिवाळी पहाट म्हटलं की अतिभव्यपणा, दिव्यपणा, मोठी आणि सर्वात मोठी दिवाळी पहाट हा मेसेज ठरलेला असतो। परंतु तुम्हा सर्वांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही होतो। तिथे शेतकऱ्यांना विविध किटच्या मार्फत ज्या जीवनावश्यक वस्तू होत्या त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला। मागच्या आठवड्यापासूनसुद्धा आम्ही तिकडे जाऊन आलो आणि सरनाईक साहेबांनी तर शेतकऱ्यांबरोबर त्या दिवाळीसुद्धा साजरी केली। असाच मेसेज एक आम्हाला द्यायचा होता आणि सामाजिक भान जपायचं होतं, त्यामुळे आमच्या युवा सेनेच्या टीमने यावेळेस असं ठरवलं की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्याला कुठेतरी मदतीचा हातभार लावण्यासाठी जो ब्रँडिंगवर, बॅनरबाजीवर जो दिवाळी पहाटमध्ये आमचा खर्च होतो तो खर्च आम्ही टाळलेला आहे आणि दिवाळी झाल्यानंतर जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा आम्ही त्या मराठवाड्यामधील खास करून धाराशिवमधल्या लहान मुलांकरता आम्ही शैक्षणिक किटचं वाटप युवा सेनेतर्फे करणार आहोत। आदरणीय युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये जाऊन दिवाळी झाल्यानंतर, शाळा चालू झाल्यानंतर आम्ही शैक्षणिक साहित्याचं वाटप मोठ्या प्रमाणावर तिकडे घेणार आहोत। यंदा उद्याचं काय वाटप या काय मेसेज? उद्या एकनाथजी शिंदे साहेब आमचे प्रमुख पाहुणे आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही ते किटचं इनॉग्रेशन करणार आहोत आणि त्यांनी एकदा किटला ग्रीन सिग्नल दिला त्यानंतर आम्ही ते मराठवाड्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही देखील ठाणेकर जरी असला तरी एक मराठवाड्यातील एक तरुण आहात, तिकडचे एक शेतकरीतले पुत्र आहात आणि तिची जाण तुम्हाला आहे, त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री हे देखील दौरा करतात, त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर शेताचं नुकसान देखील झालेलं आहे, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना हातभार लावण्याचे आता शैक्षणिक साहित्य पुरवतात। येणाऱ्या काळात आणखी काय योजना या त्यांच्या काय लोकांच्या दिवाळीपर्यंत या पुढचे सण साजरे करण्यासाठी या शेतकऱ्यांचं शेतीसाठी काय उपाययोजना करणार का? नाही, नक्कीच तुम्ही बघतायत की एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात मदत ही मराठवाड्यामध्ये पोहोचवली जात आहे। खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनी केंद्र सरकारकडे सुद्धा मदतीचा हात मागितला होता आणि त्यालासुद्धा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत मराठवाड्यासाठी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि माझ्या मते येणाऱ्या काही 10 ते 15 दिवसामध्येच ज्या ज्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं आहे, ज्या शेतकऱ्यांचा गाई, बैल, शेळ्या, बकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा घरांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीनुसार शेतकऱ्यांना मदत ही आपल्या सरकारतर्फे शिंदे साहेबांच्या मार्फत पोहोचवली जाणार आहे। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत, मात्र दुसरीकडे देखील ठाकरे गटांची देखील दिवाळी साजरी होतात। का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता आणि त्यांची एक दिवाळी वेगळी असणार आहे, तुमची दिवाळी एक वेगळी असणार, का वाटतं येणाऱ्या काळात शिवसेनेच्या देखील 2 दिवाळी आहेत, भाजपच्या देखील 2 दिवाळी आहेत, त्यामुळे एक वेगळं नातं इथं होतं ते आता कुठं तुटलेलं दिसतं शिवसेनेमध्ये? नाही, नक्कीच असं नाही मला वाटत, कारण की
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. खरं तर दिवाळीसारख्या सणांमध्ये राजकारण आणणं चुकीचं आहे, परंतु ठाकरे गटाकडून वारंवार आमच्यावर कुडगोडी करण्याचा प्रयत्न होतो. परंतु आम्ही हे सर्व युवा सैनिक आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने ही दिवाळी पहाटची कन्सेप्ट इकडे राम मारुती रोडवर आणली आणि ती आम्ही साजरी करत आहोत. मात्र या भागात देखील तुम्ही साजरी करत असताना एक काळ होता, हा मंडप कोणाचा असेल, स्टेज कोणाचा असेल, कारण ठाकरे गटाचे माजी खासदार ते दिवाळी साजरी करत होते. मात्र तुमच्या हातात नंतर ही पूर्णतः सोपवण्यात आलं, त्यामुळे एक वाद निर्माण झाला. काय वर्ष नाही, जसं तुम्ही बघतायत की शिवसेना ही आमची आहे, तशी दिवाळी पहाटसुद्धा ही आमचीच आहे. ओरिजिनल आम्ही आहोत. मला एवढंच बोलायचं. नक्कीच उद्याची तरुणाई देखील जमणार आहे, मोठ्या उत्साहाचं वातावरण. त्यांच्याकडे सेफ्टीसाठी कशा प्रकारे असणार या ठिकाणी? नक्कीच बॅरिगेडची व्यवस्था केलेली आहे, ट्रॅफिकचं आम्ही डायव्हर्जन केलेलं आहे, त्याचप्रमाणे बाउन्सर ठेवलेले आहेत, महिला बाउन्सर आहेत आणि वारंवार आम्ही अनाऊन्समेंटच्या दृष्टिकोनातून सेफ्टीसाठी आवाहन करणार आहोत. नक्कीच काही तरुण मंडळी आहेत, त्यांना देखील विचारणार आहोत. तुम्ही अगोदर पहिले ठाकरे गटात होतात, पहिली दिवाळी असणार आहे तुमची या ठिकाणी तरुणाईमध्ये साजरी करणारे? दिवाळीची ही कन्सेप्ट आहे मुळात, जी आज तुम्ही इथे बघता, जी इथे सुरू झालेली ती मुळात मी आणि नितीन लांडगे आम्ही एकत्र सुरू केली होती. ही संकल्पनाच आमच्या दोघांची होती. जेव्हा शिवसेना पूर्ण एक होती तेव्हा ही संकल्पनाच आमची होती. त्याच्यामुळे ही माझ्यासाठी पहिली दुसरी नाही आहे, ही दिवाळी आम्हीच सुरू केलेली. ही दिवाळी पहाटचे आम्ही दोघं फाउंडर मेंबर आहोत. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही पहिली दुसरी दिवाळी नाही आहे. आणि सामाजिक भान ठेवत मराठवाड्यावरती आलेलं पूरग्रस्तांचं जे मोठं वादळ आहे त्याचे सामाजिक भान ठेवत एक आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. म्हणजे आपलं एकीकडे आपला सण पण आपल्याला साजरा करायचा आहे, दुसरीकडे आपल्याला त्या मुलांचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे तेही आपल्याला भरून काढायचं आहे. त्यामुळे युवा सेना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तसेच श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आमचे पूर्वीजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामाजिक भान जपत त्यांना आमच्या परीने सर्वतोपरी सामाजिक शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत. शैक्षणिक साहित्याचं वाटप. मात्र आता ठाकरे गटाचे माजी खासदार त्यांनी जे मदत पोचवली त्याच्यामध्ये लिहिलं की मदत नव्हे कर्तव्य. का वाटतं येणाऱ्या काळात पाहिलं तर मदतवरनं देखील आता कुठेतरी राजकारण होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जी मदत पाठवली त्याच्यानंतर त्यांची एक मदत जाते, त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांना देखील फायदा होतो. मात्र मदतीवरनं बॅनरवरती फोटोवरनं देखील वाद पाहायला मिळणार. बघा, आज मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहिलं. त्यामुळे माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं हेच म्हणणं असेल की यावरती कुठलंही राजकारण न करता एका कुटुंबामध्ये 10 जणांची मदत गेली तरी चालेल, पण ज्याला खरीच गरज आहे त्याच्यापर्यंत ती मदत पोचली पाहिजे. कारण की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एकदा शेतकऱ्याचं शेतामध्ये जे नुकसान होतं ना ते भरून निघत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाने कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नये. आम्ही तर आणणार नाही. बाकी प्रत्येकाला वेगळा काय मेसेज द्यायचा असेल, काय करायचं असेल, आमचं नाही. आमचं सुद्धा एक दायित्व आहे समाजासाठी. युवा सेना म्हणून आम्ही ते पार पाडणार आहोत. मात्र शेवटचा प्रश्न आहे, सर्व ठिकाणी मराठवाड्यात काळी दिवाळी देखील साजरी केली जातात, त्यामुळे एक प्रकारचं सरकारला एक प्रकारचं या ठिकाणी त्यांनी चॅलेंज दिलं आहे. एक प्रकार सरकारच्या देखील या ठिकाणी काही लोक रस्त्यावरती देखील उतरलेत. काळी दिवाळी साजरी करतात, मात्र तुमची एक वेगळी दिवाळी. नाही, ह्याच्यामध्ये मी विरोधकांना एकच सांगू शकतो, ही काळी दिवाळी विरोधकांमार्फत साजरी होते. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून देण्याचा कुठलाही उद्देश त्यांचा नाही आहे. कुठेतरी शेतकऱ्यांची डोकी भडकवायची, सरकारविरोधी वातावरण निर्माण करायचं, एवढंच हे विरोधकांचं काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याच पक्षातले जे पदाधिकारी आहेत ते अशा प्रकारचं कृत्य करत आहेत. ज्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे त्यांचा विश्वास आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर आहे आणि वेळोवेळी शिंदे साहेबांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे सगळ्यात अगोदर ग्राउंडवर धावून जाणारा कोणता नेता असेल ते म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा, आमच्या लाडक्या बहिणींचा विश्वास हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर आहे. त्यामुळे विरोधकांच्या ह्या कुटील डावाला मराठवाड्यातील शेतकरी बळी पडणार नाहीत. मात्र उद्याच्या देखील या दिवाळी पहाटला पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक देखील असणार आहेत. त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी काय कार्यक्रम? नाही, त्यांच्या हस्ते आणि मी जसं म्हटलं की आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामार्फत आम्ही ते किटचं इनॉग्रेशन करणार आहोत आणि ते किट मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी आम्ही त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचवणार आहोत. नक्कीच
या ठिकाणी तरुणाईने सामाजिक भान जपता या ठिकाणी उद्याच्या मराठवाड्यामध्ये जे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना खास करून शैक्षणिक किट ह्या ठिकाणीचं वाटप करण्याचं इनॉग्रेशन होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचं दुःख कशाप्रकारे सरकार जे आहे ते या ठिकाणी मिटवते हे देखील पाहणं गरजेचं. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाची देखील दिवाळी ही कशा प्रकारे असणार हे देखील अजून आतापर्यंत या ठिकाणी सांगता येणार नाही. मात्र उद्याची दिवाळी ह्यांची कशा प्रकारची असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. मात्र भाजप असेल, शिवसेनेमध्ये त्याच्या 2 दिवाळी असतील, त्यानंतर एक ठाकरे गटाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या काळात तरुणाई देखील मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला कोणाच्या पक्षाच्या कोणाच्या ठिकाणी कशा प्रकारचा गोळखा करून या ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सध्या तरी युवा सेनेकडनं या ठिकाणी नितीन लांडगे यांनी एक मोठी मदत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना करणार असल्याचं सांगितलं आहे. शैक्षणिक जे वाटप या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे नक्कीच उद्याचा दिवस जे आहे तो पाहण्यासारखा असणार आहे. कॅमेरामन अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.